नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी. हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात आवळे येतात आणि हे आवळे अगदी ताजेतवाने आणि फ्रेश असतात. त्याच्यामुळे आपली आवळा कँडी पण वर्षभर टिकते. आणि हे आवळे काय मी विकत आणलेले नाही. हे आवळे बघा तुम्हाला दिसतात, देशी आवळे आहेत. हे आवळे शनी शिंगणापूर सोनई इथून आमच्या मित्राच्या घरून ते आवळे मला दिलेले आहेत. हे आलेले आहेत त्यांचा मुलगा पुण्याला घेऊन. तर चला, त्यासाठी आता म्हणलं एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आवळे आहेत तर त्याची काहीतरी रेसिपी बनवूया. तर चला, आणि मग ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. तर हे आवळे मी 4-5 पाण्याने स्वच्छ घेऊन आवळे पुसून चाळणीमध्ये घेतलेले आहेत. आणि पातेल्यामध्ये अगोदर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती चाळण ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनटं आवळे तुम्हाला उकळून घ्यायचे आहेत, वाफ काढून घ्यायचे आहेत. बघा 10 मिनटात मी चेक केलेलं आहे तर थोडे थोडे आवळे असे कट व्हायला लागलेले आहेत. अजून 5 मिनटं ठेवले. बघा आता आवळे आपले चांगले शिजलेले आहेत. आणि देशी आवळ्या असल्यामुळं ह्या आवळ्याचा कलर असा बघा वेगळा आलेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे असे आवळे फुटायला लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे आवळे सगळे एका प्लेट मोठ्या पसरट भांड्यामध्ये घ्यायचे आहेत, कारण ते लवकर थंड होतात. आणि त्याच्यानंतर ह्याचे आपल्याला सगळे बी काढून घ्यायचे आहेत. असे पटपट होतात काढायला, पण बी काढताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण बी हाताला लागू शकतं. अशा प्रकारे सारे बी आपल्याला आवळ्याचे काढून घ्यायचे आहेत. आणि देशी आवळे खायला जेवढे दिसायला तुम्हाला तसे वाटतात, पण खायला तेवढेच टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक असतात. हां, हे पहा अशा प्रकारे मी साऱ्या आवळ्याचे बी काढून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि याच्यामध्ये आपल्याला करायचे पेस्ट. आता थोडे थोडे आवळे घालून याची अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. असं पेस्ट करायला थोडंसं हे होतं, वेळ लागतो. पण खालीवर अशा चमच्याने खालीवर खालीवर करायचं आणि त्याच्यानंतर ही पेस्ट अशा प्रकारे स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ते काढून घ्यायचे आपल्याला एका कढईमध्ये. आता याच्यामध्ये आपण सगळी पेस्ट काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा सूट पावडर आणि पाऊण चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. आणि जेवढं हे पेस्ट आहे त्याच्या डबल तुम्हाला साखर घालायची आहे. आता ही 2.5 वाट्या पेस्ट आहे आवळ्याची. त्याच्यामध्ये 2.5 वाट्याच्या दरम्यान हे 5 वाट्याच्या दरम्यान तुम्हाला साखर घालायची. जास्त गोड पाहिजे असेल तर मी 4.5 वाट्या म्हणजे ह्याला साखर घातलेली. ह्या 4 वाट्या. आणि हे आता सगळं अगोदर 4 वाट्या घातलेली आहे आणि अर्धी वाटी मी साईडला ठेवलेली आहे. ते किंवा अंदाजे जास्त गोड होईल का ते बघण्यासाठी. तर मी आता हे साखर पहिली मिक्स करत आहे. टोटल मी 4.5 वाट्या साखर घेतलेली आहे. आणि ही चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. बघा त्याच्यानंतर मी अर्धी वाटी परत साखर घातलेली आहे. मला थोडंसं आंबट चेक करून बघायचं आहे. थोडंसं आंबट लागायला लागलं म्हणून अर्धी वाटी त्याच्यामध्ये अजून साखर ॲड केलेली आहे. आता परफेक्ट गोड झालेला आहे. तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर मग जेवढं मिश्रण आहे त्याच्यात डबल साखर घालायची आहे. आणि हे सगळी साखर तुम्हाला अगोदर मिक्स करून घ्यायची आहे. संपूर्ण साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आता सूट पावडर अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा, काळी मिरी पावडर पाव चमचा आणि हे चाट मसाला पाव चमचा. याच्यामुळं आपल्या आवळा कँडीला फ्लेवर असा छान येतो आणि टेस्ट पण खूप अशी चटपटीत आवळा कँडी तयार होते. आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा तुम्हाला तूप घालायचे. तूप घातल्यामुळं अशी आवळा कँडी अशी खूप अशी मिश्रण असं खूप असं हे होतं, फ्लफी होतं. हे बघा. आणि एकसारखं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणाचा गोळा होऊन द्यायचा आहे. आपल्या मिश्रणाचा गोळा व्हायला लागलेला आहे. अगदी आपण कुठल्याही प्रकारच्या वड्या करतो त्या प्रकारच आहे हा आवळा कँडी करायला. पण अगदी सोपी आहे. आता चेक करायचं आहे आपलं, म्हणजे असं मिश्रण आता घट्ट झालं आहे का. पाणी एका प्लेटमध्ये म्हणजे त्याचा आपण पाक कसा चेक करतो तसा गोळी होती का बघायचं. गोळी झाली तर म्हणायचं आता आपले आवळा कँडीचं मिश्रण हे वड्या बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे. अजून झालेले नाही आहे. मी अधूनमधून चेक करायचं आहे. मिश्रण आता आपल्याला असं खूप फुल गॅसवरती पण नाही करायचं, मिडियम ते कमी गॅसवरतीच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण एक बटर पेपरला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि ते
एका प्लेटमध्ये खोलगट असे असे एक पसरट प्लेटमध्ये हे तुम्हाला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पसरता येईल एकसारखं. आणि ते सगळं असं मिश्रण आणि ते चिटकत नाही, आवळ्याचं मिश्रण चिटकून राहत नाही आहे ज्यादा, ते निघून जातं पटकन असं सरकणं. तर हे सगळं आता हे एकसारखं आपल्याला हे पसरायला येतं आणि सगळीकडे असं एकसारखं पसरून घ्यायचं, प्लेन करून घ्यायचं आहे. असं आवळा कँडी कशी कुठं जाड कुठं पातळ नसते, ते एकसारखी असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं पसरून वरून मी दुसरा बटर पेपर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीच्या मदतीने तुम्हाला हे पसरून घ्यायचं आहे. वाटीच्या साहाय्याने एकसारखं होतं, ते प्लेन होतं आणि एकसारखे एक जाडीच्या अशा वड्या आपल्या तयार होत त्या. आता बघा ह्याला थंड होऊन द्यायचं आहे. हे बघा अजून थंड झालेलं नाही आहे, चिकटते. थंड झाल्यावर ते पेपरला चिटकत नाही आहे आणि त्याच्यानंतर सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून हे आवळा कँडी प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मिश्रण. हे बघा आपल्या कशी आवळा कँडी एकसारखी झाली, चपाती लाटल्यासारखी. हां. आणि हे बघा दिसायला पण किती सुंदर झालेले आहे, मस्त झालेले आहे. देशी आवळ्यामुळं त्याला असा कलर आलेला आहे. मी खायचा कलर टाकलेला नाही आहे, कारण आपल्याला घरी खायचं तर खायचे कलर टाकायचे काय, आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक बनवायचं आहे. त्यामुळं खालचा कलर घातलेला नाही आहे, कारण हे आवळा कँडी आवडते माझ्या नातूला. त्यासाठी मी स्पेशल बनवून तो येणार आहे, त्याच्यासाठी मी स्पेशल हे आवळा कँडी बनवलेले आहे. त्याच्यामध्ये मी कलर घातलेला नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला आकार छोटा-मोठा करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता. मी शंकरपाळीच्या आकाराचे आवळे कट केलेले आहेत, म्हणजे वड्या. आणि हे दिसायला पण खूप छान झालेले आहेत, सुंदर झालेले आहेत, टेस्टी झालेले आहेत. हे आवळे तुम्ही नक्की करून बघा रेसिपी, कारण हे हेल्दी पौष्टिक आवळ्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. आपल्या केसासाठी, शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक आवळा आहे. तर तुम्ही नक्की करा. मुलांना पण खायला द्या आणि वर्षभर टिकतो हा आवळा कँडी. आणि याच्यानंतर हे सगळे कट करून चांगलं थंड थोडंसं सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही थोडं अशी पिठी साखर करून त्याच्यावरती भुरभुरू शकता. मीच पिठी साखर भुरभुरलेली नाही आहे, कारण जास्त गोड नको आहे म्हणून मी पिठी साखर त्याच्यावरती घातलेली नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर असं पिठी साखर त्याच्यावरती भुरभुरायची आहे. आणि अशा प्रकारे आपले आवळा कांडे बनवलेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. कोणी कोणी केले ते कमेंटमध्ये सांगा. आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे आवळा कँडी तुम्ही नक्की नक्की मुलांना बनवून द्या. मुलांना काय सगळ्यांनी असे बनवायचे आणि आवळा कँडी दररोज जरी 1-2 वड्या खाल्ल्या तर आपल्या शरीरासाठी हेल्दी पौष्टिकच राहणार आहेत. आणि सगळ्यांनी हे आवळा कँडी बनवावी, खावी. हे फक्त हिवाळ्यातच बनवू शकता. चला तर मग तोपर्यंत बाय बाय.